बाप्पा चालले आपल्या गावाला, चेन पडेन आमच्या जीवाला, असे म्हणत बाप्पांना निरोप देण्याचा दिवस उजाळला. बाप्पांना निरोप देताना प्रत्येक भक्तांच्या डोळ्यात पाणी आपसुकच येते. यंदाचा गणेश उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. घरगुती गणपतीसह मंडळाच्या गणपतीमध्येही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आज या उत्सवाचा शेवटचा दिवस, अखेर लाडक्या बाप्पाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. अनंतर चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जनाचा दिवस. 10 दिवस मनोभावी सेवा केल्यानंतर गणपतीला पाण्यात विसर्जित करण्यात येते. पण मित्रांनो, तुमच्या मनात कधी प्रश्न निर्माण झाला आहे की गणपती बाप्पाचे विसर्जन का केले जाते? गणपतीचे विसर्जन पाण्यातच का केले जाते? चला तर याच विषयी माहिती करून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी वैभव गोरे. तुम्ही पाहताय खरंच की. धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की महर्षी वेदव्यासांच्या सांगण्यावरून भगवान गणेशाने महाभारत ग्रंथ लिहिला. महर्षी वेदव्यास यांनी सलग 10 दिवस गणपतीला महाभारताची कथा सांगितली आणि त्यांनी कथा 10 दिवस तंतोतंत लिहिली. 10 दिवसानंतर जेव्हा महर्षी व्यासांनी गणपतीला स्पर्श केला तेव्हा त्यांना गणपतीच्या शरीराचा अक्षरचा चटका लागला. त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते. वेदव्यासांनी त्यांना ताबडतोब जलाशयात बुडकी मारण्यास सांगितली. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान सामान्य झाले. तेव्हापासून असे मानले जाते की गणपतीचे विसर्जन हे त्यांना शीतल करण्यासाठी केले जाते. गणपती विसर्जनाशी निगडीत अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजे गणपतीला जलतत्वाचा अधिपती मानलं जातं. त्यांच्या विसर्जनाचं मुख्य कारण हेच आहे की अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केलं जातं. म्हणजेच ते ज्यांचे अधिपती आहेत तिथे त्यांना पोहोचवलं जातं. निसर्गाच्या प्रत्येकच गोष्टीचे एक चक्र आहे. ज्या गोष्टीची सुरुवात होते तिचा शेवट हा नक्कीच होतो आणि त्याचा शेवट होतो ते पुन्हा निर्माण होते. निसर्गाचा हा कालचक्राचा नियम गणेश विसर्जनातून दिसून येतो. निसर्गाच्या अंशापासून गणपतीची मूर्ती तयार होते आणि शेवटी निसर्गातच ती विलीन होते. गणेश विसर्जनाच्या वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचेच करायचे नसते, तर आपल्यातील दुर्गुणांचे पेश सुद्धा करायचे असते. तसेच हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाशी निगडीत आहेत. निसर्गाशी एकरूपता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमच दिला जातो. गणपती विसर्जनाच्या बाबतीतही असंच आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.